जो आहे ना हा पट्टा आपण जो चालतोय आणि आता इथं डाळज पर्यंतचा हा पट्टा आपल्या स्वामीजींचा आवडता पट्टा, एकदम चांगला पट्टा. पळसदेव म्हणून एक ठिकाण आहे. पळसदेवला हा मोठा हायवे व्हायच्या अगोदर 12 वर्षांची जी संकल्पित पदयात्रा होती त्यापैकी एका पदयात्रेमध्ये आपल्या सद्गुरूंनी स्वामी सखांनी तिथे एका झाडाला कट्टा बनवून घेतलेला. आपण जो पार म्हणतो ना तो पार बनवलेला होता. तो पार कशासाठी बनवला हा त्यावेळेला कळलं नाही, पण ते पळसदेव जे ठिकाण आपल्याला लागतं तर ते सगळं चढ उतार असे आहेत. म्हणजे त्याला 3 चढ आणि 3 उतार केले की मग पळसदेव येतं. त्याच्यामुळे लोक खूप दमतात ते चढून, म्हणून मग तो टप्पा तो थोडासा थांबा व्यवस्थित विश्रांतीचा घेतला जातो. मग त्यावेळेला स्वामीजींनी तो व्यवस्थित विश्रांतीचा घेतला, पण त्याच्यातही काय ॲक्टिव्हिटी करता येईल म्हणून त्यांना आवडीचं काम आहे की झाडं वाचवणे, वृक्ष संवर्धन करणे, नवीन लावणे, आणि फक्त लावणे नाही तर त्याला जोपासून त्याच्या बाजूला तो पार किंवा कट्टा निर्माण करणे की जिथे इतरांना वाटसरूंना बसायची पण सोय होईल. मग त्यांनी तिथलीच दगडं आजूबाजूला जी इथं सुद्धा पडलेली होती ती त्या स्वामी भक्तांकडनं पदयात्रेकडनं गोळा करून घेतली आणि ती गोळा करून जी घेतली दगडं ती सगळी लावून घेतली तिथेच आणि कोरड्या मातीने सगळी फिक्स करून टाकली तिथे आणि तो कट्टा झाला. आजही तो कट्टा आपल्याला बघता येतो, कारण का त्याच्यामुळे काय झालं, ते झाड हायवेत गेलं नाही, ते झाड अबाधित राहिलं आणि त्याच्यामुळे इतकं त्यातल्या गावकऱ्यांना बरं वाटलं की चला ह्या कट्ट्यामुळे ते झाड पण राहिलं आणि ते झाड बरंच जुनं होतं. इच्छा असते सगळ्यांना की जुनी झाडं कशाला जाऊ देत, ती राहावीत, कारण का बायोडायव्हर्सिटीचा मेन पिलर आहेत ही सगळी जुनी झाडं. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण डेव्हलपमेंट हा एक असा पार्ट आहे की ज्या ठिकाणी काही गोष्टी गरजेच्या असतात त्या केल्या जातात. त्या भागात न जाता सद्गुरूंचा उद्देश काय होता, तर त्या झाडाला वाचवण्यासाठी काय करता येईल, तर त्यांनी तो कट्ट्याचं एक उदाहरण दाखवलं आणि तो कट्टा बनवून घेतला त्याच पदयात्रींकडनं जे एवढे चढून आलेले होते. म्हणजे त्यांची दमछाक तर घालवली, त्यांना श्रम तर करायला लावले, पण त्या श्रमाचा त्यांना परिहार कसा मिळाला, तर एका झाडाचं संवर्धन करून. म्हणजे किती पक्ष्यांनी तिथे वास्तव्य केलं असेल, किती सगळ्या आपण म्हणू शकतो बायोडायव्हर्सिटीने किती त्याचा यूज केला असेल त्या झाडाचा. या सगळ्यांचे आशीर्वाद त्या लोकांना लाभले ज्यांच्याकडनं सद्गुरूंनी ते करून घेतलं. सो मला असं वाटतं आपल्याला आपले सद्गुरू छोट्या छोट्या गोष्टींना भरपूर काही शिकवून देतात की पदयात्रा का करायची. तर एक झाडं वाचवायला सुद्धा जर तुमची पदयात्रा कामी येत असेल तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कम्प्लीट युटिलाइज केले ते 15 दिवस एक झाड वाचवण्यासाठी, असं मला वाटतं.